सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं 16 एप्रिल रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून त्याची माहिती सोमवारी दत्तनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून त्याची माहिती सोमवारी दत्तनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। हा महामोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूनम गेट या मार्गावरून काढण्यात येणार असून मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे करणार आहेत। यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या आडम मास्तर म्हणाले की रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे प्रशासनानं दुर्लक्षच केलं तर प्रसंगी सोलापूर बंद करू, रक्त सांडू, पण रिक्षा चालकांना न्याय मिळवून देऊ। शहरातील सध्या 7 LPG गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार मोठ्या प्रमाणात बुडत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। या महामोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार रिक्षा सेल, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, लालबावटा रिक्षा संघटना, सोलापूर रिक्षा युनियन, सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, ST स्टँड, बसवसेना रिक्षा चालक बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेना शरद पवार गट, रिपब्लिकन सेना रिक्षा चालक मालक संघटना, रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना आदी संघटनांचा सक्रिय पाठिंबा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। कृती समितीच्या वतीनं सर्व रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं। या पत्रकार परिषदेला मेजर महिपती पवार, आतिश शिंदे, अखिल शेख, आसिफ पठाण आदी उपस्थित होते। सोलापूर शहरामध्ये जे LPG ची टंचाई सुरू झाली त्यामुळे 16,000 रिक्षा सध्या बंद आहेत। शहरातले 10 पंप बंद आहे। याबद्दल कृती समितीचे पुढारी तत्कालीन कलेक्टर यांच्याबरोबर चर्चा केली। त्यांनी 30 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, पंपाच्या मालकांनाही बोलवून घेतलं, पण त्यातनं काही मार्ग निघाला नाही। म्हणून आम्ही 5 तारखेला महामेळावा घेतला। हजारो रिक्षावाले या ठिकाणी आले होते आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला पालकमंत्र्याला घेराव करायचं। तर आमचा मेळावा संपल्याबरोबर आम्हाला माहिती मिळाली पालकमंत्री येत आहेत, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं सकाळी 700-800 रिक्षा चालक डाक बंगल्यात जमलो। त्यांनी शिष्टमंडळाला पाचारण केलं, 20-20 मिनिटं ऐकून घेतलं। नवीन जिल्हाधिकारी होते, त्यांचे सगळे अधिकारी होते, शासनाचे अधिकारी होते आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 तारखेमध्ये 4 दिवसाच्या आत मी रिक्षावाल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं शब्द दिलं। सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या माध्यमातून जे लढा मागील महिन्यापासून आम्ही 30 मार्च पासून सुरू केलेला आहे आणि या लढ्यामध्ये आम्ही सर्व संघटना जवळपास सोलापुरातील 10 संघटना या लढ्यामध्ये सामील आहे आणि 30 मार्चला आम्ही एक महामेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्यानंतर 5 एप्रिलला एक मेळावा घेतला, रिक्षा चालकांची जे व्यथा आहे ते ऐकून घेतली। त्यानंतर 6 एप्रिलला आम्ही पालकमंत्री साहेबांना भेटले, त्यांच्याकडून जे आश्वासन आम्हाला मिळालं होतं त्या आश्वासनावर पालकमंत्री साहेबांनी पूर्ण आले नाही। त्यामुळे येणारे 16 तारखेला आपण भव्य एक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कृती समितीच्या माध्यमातून। या मोर्चामध्ये जवळपास सोलापुरातील 5,000 पेक्षा जास्त रिक्षा चालक सामील होणार आहे आणि या मोर्चाचं आयोजन आणि नेतृत्व माननीय माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि कृती समितीचे सर्व पदाधिकारी घेतील। ज्यावेळी येतील कुठेही त्यांचा कार्यक्रम असू द्या, रिक्षा चालक त्यांच्या कार्यक्रमामध्ये घुसले व जा विचारणार आमचा परिवार कसं चालवायचा। 42 रुपयाचा गॅस 3 दिवसात 100 रुपये कसं झालं? दरवाढी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयांनी होत असते, डायरेक्ट 40 ते 60 रुपयांनी दरवाढ आतापर्यंत माझ्या बघण्यात कधी झाले। तरीसुद्धा आम्ही कृती समितीच्या मास्तरच्या नेतृत्वाखाली 16 तारखेला जास्तीत जास्त सोलापुरातील सर्व रिक्षा चालकाला घेऊन असा मोर्चा काढू की पालकमंत्र्याला पण कळलं पाहिजे की रिक्षा चालकाला वेळ न देणं काय आहे। त्यामार्फत बोलतो की महामोर्चा असा मोठ्या प्रमाणात काढून एवढं आश्वासन